नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रोजच्या जेवणाला काहीतरी नवीन करायचं असेल तर एकदाही कमी वेळात तयार होणारी झटपट अशी आणि खायला तर खूपच टेस्टी अशी शेव पापड भाजी नक्की करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता 2 टॅमॅटो असे मी उभे चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत असे तुकडे करून ते घालायचे आहेत. एक इकडे मी कांदा वापरलेला आहे उभा चिरलेला तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता लसूण पाकळ्या आणि आलं आहे ते घालणार आहोत. 4 लसूण पाकळ्या इकडे मी घेतलेल्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर आहे ती घालायची आहे व पाणी घालून आपण आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. एकदम थोडीशी अशी बारीक पेस्ट झाली पाहिजे. मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. बघू शकता असं वाटून घेतलेलं आहे. आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपलं वाटण तयार आहे. आपण आता मस्तपैकी शेव पापड भाजी बनवायला सुरुवात करायची आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालणार आहोत. चांगलं परतवून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर आपण आता हे 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर जो आपण वाटण केलं होतं ते घालायचं आहे याच्यामध्ये व चांगलं असं 5 ते 6 मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर थोडा असा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा धणे पावडर आहे ते घालणार आहोत. 1 चमचा याच्यामध्ये लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर फक्त कलर येण्यासाठी 1 चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे व चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व आपण आता हे सगळं परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. चांगले मसाले आहेत ते या मिश्रणाला लागले पाहिजेत. मस्त ग्रेव्हीला असा लालसर कलर आलेला आहे. आपण आता याच्यामध्ये पाणी आहे ते घालायचं आहे 1 ग्लास व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. मिश्रणाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. मिश्रणाला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. बघू शकता असं झालं पाहिजे. तुम्हाला जेवढं ग्रेव्ही आहे ते जेवढी पातळ पाहिजे, दाटसर पाहिजे तुम्ही तुमच्या अंदाजे ठेवू शकता. त्यानंतर याच्यामध्ये मी भावनगरी शेव घेतलेली आहे. ही बाजारात तुम्हाला मिळून जाईल ती घालायची आहे. त्यानंतर इकडे मी 2 असे भाजलेले पापड घेतलेले आहेत. असे पापड आहेत ते रोस्ट करून घेतलेले आहेत. ते आपण आता हे असे कुस्करून घालायचे आहेत त्याच्यामध्ये. एकदा नक्की ट्राय करा. खूपच छान लागते ही अशी भाजी. जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि काही करायला नसेल तर ही पटकन झटपट अशी शेव पापड भाजी नक्की करून पहा. थोडंसं शिजून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी अशी बारीक कोथिंबीर आहे चिरलेली ती घालायची आहे आणि मस्तपैकी अशी झटपट आणि चविष्ट झणझणीत अशी शेव पापड भाजी आपली तयार झालेली आहे. ही तुम्ही मस्तपैकी पावाबरोबर तर एकदम भारी लागते. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.